6 वर्ष झालं कोर्टामध्ये पदाचे पैसे खर्च करून कुणाचा रुपया घेतला नाही आजपर्यंत, परंतु आमच्यावर या ठिकाणी खोट्या आरोप केला जाते. कुणाच्या बगल पंचायती आहे सगळ्या महिला आम्हाला अभिमान त्या गावच्या तुम्ही बाबरे त्या गावच्या आधी सुद्धा बोबरे आणि लक्षात ठेवा. या ठिकाणी आमची पहिली मागणी आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी का झाली नाही, काय केलेलं तुम्ही सांगितलं आता निवडणुकीमध्ये संपूर्ण कर्ज आम्ही शेतकऱ्यांचा माफ करू. सगळ्याच निवडणुकीच्या मध्ये सगळ्या पक्षाच्या वचनामध्ये त्या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं की शेतकऱ्याचं कर्ज आम्ही सत्तेवर आल्यानंतर माफ करू. अर्थसंकल्पामध्ये सुद्धा नाव तर घेतलं ना तुम्ही. काय बोलले खर्चे साहेब, ऐका त्या माणसाने काय बोललं तर शेतकऱ्यावर अन्याय करू नका, एखादा सिमेंट रस्ता ठेवा आणि शेतकऱ्याचं कर्ज माफा. काय चुकलं होतं त्यांचं? अतिशय योग्य पद्धतीने त्या ठिकाणी खर्चाप्रमाणे शेतकऱ्याची भूमिका मांडलेली आहे. दुसरी गोष्ट आहे शेतकऱ्यांचा पीक विमा 2020 आणि 21चा पीक विमा कुठे आहे? न्यायालयात उच्च न्यायालयाचा 20 पासून आज किती 25 वर्ष झालं शेतकऱ्याला पैसे मिळत नाही आहेत. हो जबाबदार शेतकरी जबाबदार पैसे आम्ही भरले, पीक विमा आम्ही काढला, शेतीचं नुकसान आमच्या झालं, पिकाचं नुकसान आमच्या झालं आणि पीक विमा कुठं? सुप्रीम कोर्टात. काय चालू तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, याच्यापेक्षा दुसरं काय? शेतकऱ्याला रुपये मिळाले. 22-23चा पीक विमा शेतकऱ्याला दिला गेला नाही. त्या ठिकाणी 24चा पीक विमा अग्रिम 25% रक्कम शेतकऱ्याला दिली. अनेक शेतकरी त्यामुळे वंचित राहिले आणि 75% पीक विमा शेतकऱ्याला मिळणार होता तो पीक विमा त्या ठिकाणी केंद्र शासनानं 26/4/2024 रोजी परिपत्रक काढलं आणि शेतकऱ्याच्या त्या पीक विम्यावर पाणी पसरवण्याचं काम या केंद्र सरकारनं केलं. त्यानंतर 2023ला या जिल्ह्यामध्ये दुष्काळ झाला, पूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त असताना या जिल्ह्यामधले 3 तालुके वाशी, धाराशिव आणि लोहारा या ठिकाणी या 3 तालुक्याला अतिशय गंभीर दुष्काळाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी शासनानं जाहीर केलं आणि त्याला त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी अनुदान देण्यात आलं. परंतु आमच्या तालुक्याला त्या ठिकाणी 1 रुपया सुद्धा अनुदान या दुष्काळाचा आम्हाला मिळालेला नाही. त्यानंतर 2024ला अतिवृष्टी झाली, शासनाच्या निकष जुन्या निकषामध्ये आम्हाला निकषामध्ये बसवलं नाही, त्यातही आम्हाला रुपया मिळाला नाही. इधर ना उधर 20 आदर्श शेतकरी आमच्या तुळजापूर तालुका, ना अतिवृष्टी, ना पीक विमा, ना दुष्काळ, ना अनुदान, काहीही आम्हाला आजपर्यंत मिळालेलं नाही आहे. आणि त्यातच गेल्या वर्षी 2023 मध्ये कारखान्याने कोण 2800 रुपये भाव दिला, कोण 2900 दिलं, कोण 3000 दिलं, कोण पैसे दिलं नाही. त्यानंतर 2025ला शासनानं थोडं ठरवलं पाहिजे होतं की बाबा यावर्षी शेतकऱ्यानं काहीतरी करून ऊस जगवलाय, वाढवलाय, पिकवलाय, त्याचा काहीतरी चांगला मोबदला दिला पाहिजे होता. गेल्या वर्षीपेक्षा 200 रुपये कमी भावाने त्या ठिकाणी या कारखानदाराने शेतकऱ्याला पैसे दिले आणि काही कारखान्या तर गेल्या वर्षीचे पैसे 24चे पैसे दिले आणि 25चे पैसे दिले. आज परत शेतकऱ्याला या थकीत ऊस मिळाचे पैसे मिळाले ते सत्य आहे. आणि याच्यावर कोण निर्णय घेणार? याच्यावर अंकुश कोण ठेवणार? शेतकऱ्या ठेवायचं कशाला? काढले ते सरकार कार्याचं ऑफिस बंद करा ना. कशाला लागतील तिथं अधिकारी? साधा दया त्या ठिकाणी घेतली जात नाही, अर्ज घेतले जात नाहीत. आम्ही 3दा गेलो त्या सोलापूरच्या ऑफिसला, खरंय का नाही? व्यंकट पाटील त्या ठिकाणी आम्ही गेलो, अर्ज दिलो, पण शेतकऱ्याचे पैसे काय आजपर्यंत मिळाले नाही. सगळ्यात अवघड कारभार आहे भूमी अभिनय. जिल्ह्याचाही प्रभारी आहे, तालुक्याचाही प्रभारी आहे, गावात तुम्ही कधी या ठिकाणी भेटत नाही. ठराविक लोकांची मक्तेदारी त्या ठिकाणी भूमी अभिनयमध्ये झालेली आहे. पैसे दिल्याशिवाय त्या ठिकाणी पैसे दिले की पंडित पाटलाच्या नावचं त्या ठिकाणी दिलीप पाटलाच्या नावावर, दिलीप पाटलाच्या नावचं अजमुद्दीन चाच्याच्या नावावर, अजमुद्दीन चाच्याच्या नावावर, सरदार सिंगच्या नावावर, सरदार सिंगच्या नावाचं अनेक कुणाच्या नावावर अशी परिस्थिती त्या भूमी अभिनय कार्यालयाची होऊन बसली आहे. काय करायचं आम्ही शेतकऱ्याने? 10 वर्ष झालं शेतकरी त्या ठिकाणी फाटून घेतोय फिरून तरी त्याचा निकाल त्या ठिकाणी त्या भूमी अभिनय कार्यालयाला लागत नाही. कारण आज 5 ते 6 वर्षापासून तालुक्याचा एक प्रभारी आहे आणि जिल्ह्याचा एक प्रभारी, त्यामुळं शेतकऱ्याची कामं होत नाही. आणि आता दुसऱ्याचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 हा कुठून कुठेपर्यंत गेलाय? सोलापूर पासून कर्नाटक बाउंड्री पर्यंत। हा कधी मंजूर झालाय? 2012 ला। काम कधी चालू झालंय? या राज्यामध्ये, या देशामध्ये ज्यावेळेस सत्ता परिवर्तन झालं, काँग्रेसची सत्ता गेली, भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, काम चालू झालं 2014 ला आणि आजपर्यंत 2025 पर्यंत ते काम चालूच आहे, अजूनही अर्धवटच आहे। दोन लाखे लावले, मी प्रत्येक वेळेस त्याच्या विरोधात आंदोलन केलंय, प्रत्येक वेळेस मी त्याला निवेदन दिलोय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिले, गडकरी साहेबांना भेटून दिलोय, तरीही त्याच्यात काही फरक पडत नाही। आज जवळपास 300 ते 400 लोक या 3 ते 10 वर्षामध्ये गेले, त्याच्याकडे कोण बघायला तयार नाही। त्या ठिकाणी ज्याचे प्राण गेले, ज्याच्या वाहनाचे नुकसान झाले अपघातामुळे, त्याच्याकडे कोण बघायला तयार नाही। आणि म्हणून आमची मागणी आहे की या ठिकाणी या 65 नंबरचे जे प्रकल्प संचालक आहेत सोलापूरचे, त्यांच्यावरती जे 2 लाख चालवत आहेत त्यांच्यावरती आणि ठेकेदार जे आहेत त्यांच्यावरती त्या ठिकाणी तात्काळ मध्ये कलेक्टर साहेबांनी पत्र देऊन त्या ठिकाणी त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही तसं निवेदन दिलेलं आहे त्यांना, त्या ठिकाणी नोंदवलं पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। आता राहता राहिला कुठला विषय? 652चा विषय असा आहे की आजपर्यंत कोर्टामध्ये आम्ही अवमान याचिका 3 दाखल केले, 3 या अधिकाऱ्याच्या विरोधात। आमचे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी, सोलापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी, धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता, भूमी अभिलेखचे अधिकारी